बाहेरून मस्त क्रिस्पी कुरकुरीत आणि आतमध्ये तिखट गोड असं खमंग सारण ह्या आहेत उपवासाच्या स्पेशल कचोऱ्या. चला बनवूयात. अहो श्रावण आणि यावर्षी अधिक महिना, त्यामुळे उपवासाला काय खायचं डोंट वरी, ही सिरीज त्यासाठीच आहेत. 4 ते 5 मीडियम साईजचे बटाटे उकडून घ्यायचे, त्यातलं उकडलेलं अर्ध बटाटा बाजूला ठेवलं आहे. वरई आणि साबुदाणा हे भाजून ग्राइंड करून त्याचं पीठ घरीच बनवायचं आणि ते 2-2 चमचे टाकायचं. थोडंसं चवीपुरता सैंधव मीठ टाकायचं. सगळं असं सॉफ्ट बांधून रेस्ट होऊ द्यायचं आहे, म्हणजे ते छान फुलून राहतं पीठ. आता सारणासाठी अर्धी वाटी आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे, बाजूला ठेवलेलं उकडलेलं बटाटं ते खिसून घ्यायचं आहे. घरचं बनवलेलं पनीर होतं ते टाकलेलं आहे, ते नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आलं मिरची चिरून टाकायचे छान. आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट मी मनुका काजू बदाम घेतलेले आहे. थोडंसं सेंधव मीठ, चमचीभर साखर आणि लिंब, आणि हे सगळं असं चमचमीत असं खमंग सारण आहे ना एकजीव करायचं आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स करायचे. ज्या आकाराचे तुम्हाला कचोऱ्या करायच्या त्या आकाराच्या साईजमध्ये हे बॉल करायचे आहेत. आणि तितकेच गोळे आपल्याला या पिठाचे सुद्धा करून घ्यायचे. एक 15-20 मिनटात छानपैकी पीठ मस्त फुलून आलेलं आहे. थोडासा तुपाचा हात घ्यायचा आणि मस्तपैकी पारी करायची पातळ अशी व्यवस्थित, आणि त्यामध्ये आपलं सारण भरून घ्यायचं. व्यवस्थित पॅक करायचं जेणेकरून तळताना ह्या जराही फुटणार नाहीत. मस्तपैकी हे बॉल तयार झालेत आणि आता तळण्याआधी ह्याला क्रिस्पी छान कवर व्हावं ना, ह्यासाठी वरई किंवा भगरचं जे पीठ आहे आपलं त्याच्यामध्ये हे छानपैकी घोळवून घ्यायचे. तेल अगदी कडकडीत छान आलेलं आहे हे चेक करायचं. त्यामध्ये त्यात आपल्या कचोऱ्या घालायच्या आणि लो टू मीडियम फ्लेमवरती त्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचं. हे बुडबुडे कमी झाले ना की त्यानंतरच त्या पलटवायच्या, त्याच्या आधी पलटवायला जायचं नाही. कमीत कमी वेळा हात लावायचा त्याला, 1-2दा पलटून त्या छान व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होऊन जातात. त्यामुळे तळताना व्यवस्थित तळायच्या. बघा किती सुंदर झालेत ना. उपवासाची चटणी करण्यासाठी थोडासा ओला नारळ, शेंगदाणे, कढीपत्ता, जिरं, मिरची, साखर, सैंधव मीठ, थोडंसं आलं आणि थोडंसं लिंबू पिळायचं. मस्तपैकी ग्राइंड करून घ्यायचं. तुमच्याकडे जर कोथिंबीर चालत असेल उपवासाला तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप करू शकता. आणि झाल्या की आपल्या कचोऱ्या तयार. ह्या फक्त उपवासाला खायला हवं असं काही एक नाही, इतक्या टेस्टी आणि खमंग होतात. आहा हा, काय सही झाल्यात ना. अगदी मस्त कुरकुरीत होतात बाहेरून आणि आतमध्ये तितक्या सॉफ्ट आणि आहा लाजवाब असं सारण. कारण हे तिखट आंबट गोड असं मस्त सारण झालेलं आहे. मग काय तोंडाला पाणी सुटलं ना. मग ह्या अशा क्रिस्पी कुरकुरीत आणि खमंग कचोऱ्या करून बघा आणि मला नक्की सांगा तुमच्या कचोऱ्या कशा झाल्यात. यावर्षीचा अधिक महिना ह्या उपवासाच्या रेसिपींसोबत सेलिब्रेट करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.